मी शिवसेना जरी खासदार असो तरी मी शिवसैनिक आहे आणि मला मुंबईत काय सर्वत्र ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसावा असं मला वाटतं. परंतु शेवटी वाटणं आणि कृतीत येणं यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे, जर भाजपचं महापौर असेल तर पाठिंबा असेल, काय नेमकं याला किती आधार? काय 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 प्रश्न आहे? उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे असं संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात? संजय राऊतांची अवस्था आत्याबाईला मिशा असत्या तर अशी अवस्था त्यांची झालेली आहे. मेरी आवाज सुनो अशा पद्धतीने ते सकाळच्या गप्पा मारतात. त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झालेली दिसते. लवकरात लवकर ते अगदी छानपैकी बरे व्हावेत एवढी सदिच्छा मी त्यांना देतो. मुंबईचा महापौर जर भाजपचा होईल तेव्हा शोककळा होईल असं देखील आता राऊतांचं म्हणणं. म्हणजे शिवसेनेचा एकीकडे बोलतात की आमची आणि देवेंद्रजीची चर्चा झालेली आहे, एकीकडे बोलतात मुंबईचा महापौर भाजप झाला तर शोककळा या ठिकाणी पसरेल. ही दुटप्पी भूमिका नक्की काय आहे? त्याच्यामुळे संजय राऊतांची भूमिका ही नक्की काय हे तपासण्याकरता मानसोपचार तज्ज्ञ त्यांची खऱ्या अर्थाने गरज लागणार आहे. एकाच प्रेसमध्ये दोन वेगवेगळी द्विअर्थी भाषा बोलतात, दोन संदर्भ त्या ठिकाणी व्यक्त करतात. त्यामुळे आत्याबाईला मिशा असत्या तर अशी परिस्थिती संजय राऊतांची झालेली आहे. तर शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईत देखील होऊ शकते. एकनाथ शिंदे लोहपुरुष आहे, अमित शहा खांद्यावरती घेऊन फिरत असतात. संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात यावर प्रतिक्रिया देणे मला उचित वाटत नाही. संजय राऊतांच्या अशा कमेंट्समुळे शिवसेना भाजप युतीमध्ये काही फरक पडणार नाही. त्यांनी अशा भांडणं लावण्याची जी काही प्रकार आहेत कुडमुड्या ज्योतिषी याप्रमाणे ते कुडमुड्या ज्योतिषी प्रमाणे जी काही संदर्भ देत आहेत त्यावर लक्ष देण्याची गरज नाही. शिवसेना भाजप महायुतीचा महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही युती म्हणून लढलेलो आहोत आणि त्या ठिकाणी शिवसेना भाजपा महायुतीचा महापौर त्या ठिकाणी होईल. आता भाजप म्हणते की आमचा महापौर ठाण्यात असावा, कल्याण डोंबिवलीला असावा. सर्वकडे आता प्रत्येक नेत्याला वाटतं की आमचा महापौर त्या पक्षाचा की आमचा पक्षाचा असावा. त्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांना वाटत असेल तर त्याच्यामध्ये चूक काय? ॲज अ पक्ष म्हणून त्यांना वाटत असेल. मलाही वाटतं की सर्वत्र ठिकाणी आमचा महापौर असावा म्हणून ते शक्य आहे का? शेवटी निवडून आणणारे जे नगरसेवक आहेत त्यांच्या संख्येवरती महापौर ठरतो आणि पक्षाचे नेते जो निर्णय घेतात त्यावरती महापौर ठरतो. देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मुंबईचा महापौर बसावा असं वाटतं का आपल्याला? मुंबईचा महापौर आमच्या महायुतीचा बसावा हे वाटतं. शताब्दी महोत्सव आहे बाळासाहेब ठाकरे. हे बघा, प्रत्येकाला वाटतं मी शिवसेना जरी खासदार असो तरी मी शिवसैनिक आहे आणि मला मुंबईत काय सर्वत्र ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसावा असं मला वाटतं. परंतु शेवटी वाटणं आणि कृतीत येणं यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. भाजपचे नेते वरिष्ठांना भेटणार आहे महापौर पदासाठी. तुमचं देखील वरिष्ठांशी काय चर्चा आली का? हे बघा, आमच्याकडे आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतात तो आम्हाला मान्य असतो. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. तर बाळासाहेबांचं शताब्दी वर्ष आहे. या शताब्दी वर्षात कितके वर्ष मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असलेला ह्या वर्षात असावा अशी अपेक्षा आहे. शिवसेना आणि भाजपचा महायुतीचा महापौर होईल. युबीटी म्हणजे काय बाळासाहेब ठाकरे नाहीये. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष म्हणून या महाराष्ट्राने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला मान्यता दिलेली आहे. नगरपंचायतांच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कौल आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे युबीटी हा काही वारसा हक्काचा विषय नाही आहे. राजकारण हे वारसा हक्काने नसतं, कामावरती असतं आणि कामावरती एकनाथ शिंदे साहेबांना कौल बाळासाहेबांचा वारसा म्हणून, कामाचा वारसा म्हणून जनतेने दिलेला आहे, महाराष्ट्रातील जनतेने. त्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो आमचा पक्ष आहे तोच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसा चालवतोय. संजय केळकर असेल किंवा नियोजन डावकरांचं म्हणणं आहे की योग्य सन्मान जर मिळाला नाही, योग्य पद जर मिळालं तर वेगळीच चूल मांडू, त्याच्या विरोधात विरोधी बाकावर बसू. बघा, यापूर्वी सुद्धा युती होणार नाही, युती करणार नाही अशा पद्धतीची संजय केळकरांची वक्तव्य होती.
पण त्यांनी त्यांचा पक्ष म्हणून त्यांची भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेवरती मी ऑब्जेक्शन घेणारा कोण, त्यांच्या मतांवरती मी ऑब्जेक्शन घेणारा कोण. निर्णय हे नेते घेत असतात आणि नेते निर्णय घेतात. नवी मुंबईची जबाबदारी तुमच्यावर दिली होती, मात्र पाहिलं प्रताप सरनाईक यांना मीरा रोड मध्ये कुठे अपयश मिळालं आहे. ते काही कमी प्रमाणात नगरसेवक हे बघा, हे बघा, म्हणाले अशा पद्धतीचा विषय नाहीये. या ठिकाणी खासदार म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी आमच्या जागा आम्हाला कमी मिळाल्या असतील त्याचा नक्कीच आम्ही अभ्यास करू आणि आमची परिस्थिती कशी सुधारता येईल यावरती आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. त्यामुळे कोणाची एकट्याची जबाबदारी नाहीये, आमच्या सगळ्यांची एकत्र जबाबदारी. आता गणेश नाईक नेहमी म्हणत आले की टांगा पलटी घोडे फरार करू लापता करू थेट शिवसेनेचे. हे बघा, नवी मुंबईमध्ये 10 जागा सुद्धा येणार नाहीत अशा पद्धतीने काही लोकांची वक्तव्य होती. आज 42 जागा, 40% या एकूण जागांपैकी 40% जागा आम्ही त्या ठिकाणी निवडून आलेलो आहोत. 12 ते 13 जागा आमच्या काही चुकांमुळे गेलेल्या आहेत. थोडंसं आम्ही एकाच घरातील काही उमेदवार दिले वगैरे अशा छोट्या मोठ्या आमच्या ज्या चुका आहेत त्याच्यामुळे गेलेल्या सत्तेच्या जवळपास आम्ही गेलो होतो. त्यामुळे 10 जागा येणार म्हणत होते, आज 42 जागा आलेल्या आहेत. नवी मुंबईकर जनतेने शिवसेनेला कौल दिलेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला कौल दिलेला आहे. त्यामुळे कशा पद्धतीने संघटन वाढवता येईल याकडे आम्ही नक्कीच पाहू. दोन्ही ठाकरे बंधूंना ठाण्यामध्ये घवघवीत यश मिळणार होतं बोलले होते, मात्र पाहिलं असं कोण म्हणालं? तुम्ही देखील काही भाकीत मी केलं होतं. गेल्या निवडणुकीच्या आधी 1 आठवडा अगोदर सर्व मीडियासमोर मी सांगितलेलं की त्यांना 0 जागा मिळतील आणि ती परिस्थिती शक्य झाली. एकच आकडा आला, एक आकडा फक्त त्यांना मिळाला. +2 -2 असंही मी म्हणालो होतो. एकच जागा त्यांना मिळाली. त्यामुळे मनसे नसती तर त्यांना 20 जागांवरती युबीटेला उमेदवार सुद्धा उभे करता आले नसते. मनसे होती म्हणून काही ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले. त्यामुळे त्यांची अवस्था काय आहे ही आपण पाहिलेली आहे. चला, ओके. पण ज्या ठिकाणी उभाटाचा एक नेता सुरू झाला, महत्वाची लढत महत्वाची लढत होती. सगळ्यात लढती ह्या मुख्यमंत्री त्या ठिकाणी सगळ्यात लढती ह्या महत्वाच्या असतात. सगळ्यात लढती ह्या महत्वाच्या असतात. जेव्हा निवडणुकीला उभं राहतो तेव्हा मुंबऱ्यातली लढत, राबोडीतली लढत सुद्धा आमच्या दृष्टीने महत्वाची आहे. त्या पॅनलमध्ये शिवसेनेच्या 3 जागा निवडून आलेल्या आहेत. त्याकडे का नाही आपण पाहत? त्या ठिकाणी आलेला उमेदवार युबीटी म्हणून निवडून आलेला नाहीये. युबीटीचा तो कधीही सदस्य नव्हता. शेवटच्या क्षणी युबीटीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी तो उभा राहिला. पण त्याच पॅनलमध्ये शिवसेनेच्या 3 जागा निवडून आलेल्या आहेत. ते का नाही आपण दाखवत? तर शेवट महापौर कोणाचा असेल ठाण्यामध्ये? महापौर शिवसेना भाजपा महायुतीचा असेल.